नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी. राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेसंदर्भात या आठवड्यामध्ये सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटलांनी ची फेरसाक्ष झालेली आहे. शरद पवार गटाकडून आव्हाड, जयंत पाटील यांची सुद्धा फेरसाक्ष झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज या आठवड्यातच सुनावणी होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विनायक. संदीप, शिवसेना आमदार अपात्रबाबतची सुनावणी आता संपली. आपण पाहिलं तर निकाल सुद्धा आला. आता राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट जाहीर झालेले आहेत. त्यांच्याकडून एकमेकांच्या विरोधात याचिका ज्या आहेत विधानसभा अध्यक्षांकडे दिल्या आहेत, त्याची ही सुनावणी जी आहे ती आता सुरू या आठवड्यात होणार आहे. आपण जर पाहिलं तर अनिल पाटील आणि छगन भुजबळ जे आहेत यांची साक्ष अजित पवार गटाकडून नोंदवली जाणार आहे. जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची साक्ष जी आहे ती पवार गटाकडून नोंदवली जाणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर टप्प्याटप्प्याने जशी शिवसेनेची साक्ष नोंदवण्याचं संपूर्ण काम झालं, तसंच काम जे आहे ते या सुनावणीत सुद्धा होणार आहे. परंतु या 31 तारखेपर्यंत विधानसभा अध्यक्षांना जे आहे ते निकाल त्याबाबत सुद्धा द्यायचा आहे. त्यामुळे त्याबाबत अध्यक्ष नेमकी आता काय भूमिका घेतात, पुढे वेळ वाढवून घेतात का, हेही बघावं लागेल. धन्यवाद विनायक, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.